नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये मॅथ्स पार्ट 1 मधील पहिलेच प्रकरण सेट्स मधील प्रॅक्टिस सेट 1.2 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण आधीचा प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेला आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडून पाहणार आहोत. त्यामधील पहिलाच जो प्रश्न आहे तो आहे पहिला क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आता आपल्याला पुढे काही सेट्स दिलेले आहेत, ते इक्वल सेट्स आहेत किंवा नाहीत ते आपल्याला लिहायचं आहे आणि आपला आन्सर जस्टिफाय करायचं आहे. आपल्याला कारण येथे लिहायचं आहे. बघा, स्पष्टीकरण आपल्याला येथे द्यायचं आहे. बघा, आता पहिला जो सेट दिलेला आहे, इन फर्स्ट एक्झाम्पल देर इज सेट ए. इन दॅट सेट x such that x minus 1 ती 3x minus 1 is equal to 2. आपल्याला असा हा सेट दिलेला आहे. आता ह्या सेट मध्ये काय आहे तर 3x x such that 3x minus 1 is equal to 2. आता आपल्याला या सेट मध्ये काय आहे हे आपल्याला इथे शोधायचे आहे. त्यासाठी आपण 3x minus 1 is equal to 2 हे सोडून पाहूया. we need to solve it. 3x minus 1 is equal to 2. After that here is minus 1. आपण हे minus 1 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर ते plus 1 होतील. म्हणजेच 3x is equal to 2 plus 1. That is 3x is equal to 2 plus 1, that is 3. After that we have to calculate the value of x. आता x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे जे 3 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे इज इक्वल टू साइनच्या पलीकडे न्यावे लागतील. मग हे इथे मल्टिप्लिकेशन साठी आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन डिव्हिजन साठी जातील. म्हणजेच x इज इक्वल टू 3/3. इट मीन्स x इज इक्वल टू 1. 3/3 1. 3 1 जा 3. x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. म्हणजेच a या सेट मध्ये आपल्याला 1 हा एकच डिजिट मिळताना दिसून येतोय. बघा, ही जी कंडिशन आपल्याला दिलेली आहे या अटीनुसार आपण काय केलेलं आहे, हे सोडून पाहिले, x ची व्हॅल्यू 1 आपल्याला मिळालेली आहे. आपण ह्याला नंबर 1 देऊन ठेवूया. बघा, ए या सेट मध्ये 1 ही फिगर असलेले आपल्याला इथे दिसून येते. आता आपण बी हा सेट मध्ये काय आहे ते आपण इथे सोडून पाहूया. इन सेकंड एक्झाम्पल इथे बी हा सेट दिलेला आहे. बघा, बी is equal to x such that x is a natural number but x is neither prime nor composite. But x is neither prime nor composite. आपल्याला ही येथे कंडिशन दिलेली आहे. x इज अ नॅचरल नंबर. वी नो दॅट नॅचरल नंबर्स आपल्याला कुठून स्टार्ट होताना दिसतात. 1 2 3 4 1 2 3 4 असे नॅचरल नंबर स्टार्ट होताना आपल्याला दिसून येतात. याच्या पुढे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, x इज नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. आता प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट सुद्धा नाहीये, असा आपल्याला एकच नंबर माहिती आहे, तो म्हणजे 1. आता ही जी कंडिशन आहे त्याची पूर्तता करणारा एकच फिगर आपल्याला मिळते, ती म्हणजेच 1. यावरून आपण असे म्हणू शकतो की 1 ही एकच फिगर अशी आहे, 1 हा एकच डिजिट असा आहे की जी प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. म्हणून आपण इथे हे सोडवणार. 1 is the only natural number which is neither prime nor composite. Which is neither prime nor composite. बघा, आता आपल्याला इथे ह्याची पण पूर्तता करणारी x ची जी व्हॅल्यू आहे ती येते 1 हीच मिळताना येते दिसून येते.
1 हीच येथे मिळताना दिसून येते. परिणामी आपण असे म्हणणार देअरफॉर x इज इक्वल टू 1. याला आपण नंबर 2 देऊन ठेवूया. बघा 1 मध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे, इथे आपल्याला काय दिसलेलं आहे, तर x ची व्हॅल्यू 1 दिसलेली आहे. इथे सुद्धा आपल्याला x ची व्हॅल्यू येते 1 दिसताना दिसून येते. बघा आता आपण काय करूया, तर तिसरं जे आहे c इज इक्वल टू x सच दॅट x इज element of n, that is natural numbers, and x is lesser than 2. हे सुद्धा इथे आपण सोडून पाहूया. बघा सी ही कंडिशन काय दिलेली आहे, सी हा सेट काय आहे, सी या सेट मध्ये कंडिशन दिलेली आहे x such that x is element of n, n means natural numbers, and x is smaller than 2, x is lesser than 2 or smaller than 2. आफ्टर दॅट आपल्याला ही जी कंडिशन दिलेली आहे, ही जी अट दिलेली आहे, या अटीनुसार आपण जर सोडवायचा विचार केला, आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स, एन इज नॅचरल नंबर्स, एन स्टँड्स फॉर नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3 4 आणि ते कुठे संपतील ते आपल्याला इथे सांगता येत नाही. परिणामी आपण असे म्हणू शकतो हे नॅचरल नंबर्स आहेत, परंतु इथे दुसरी अट काय दिलेली आहे, दुसरी कंडिशन 2 पेक्षा लहान आहेत. एक्स इज लेसर दॅन 2, एक्स इज स्मॉलर दॅन 2. 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणता आहे, तर इथे आपल्याला असे म्हणता येऊ शकते की 1 इज द ओनली नॅचरल नंबर लेस दॅन 2. मग यानुसार आपल्याला असे म्हणता येऊ शकते की x इज इक्वल टू 1. मग आपण ही कंडिशन जी आहे त्याची पूर्तता, आपण आन्सर जे आहे ते आपण इथे जस्टिफाय करूया. 1 इज द ओनली नॅचरल नंबर लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान 1 ही हा एकच नॅचरल नंबर आपल्याला शिल्लक राहताना दिसून येते. म्हणून आपण x देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, 1 मिळते. बघा तिन्ही जे सेट आहेत याला आपण नंबर 3 देऊया. बघा हे जे तिन्ही सेट आहेत, ए या सेट मध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे, बी या सेट मध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे, आणि सी या सेट मध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. जर आपण 1 2 3 या तिन्हींचा जर विचार केला तर ए बी सी हे तिन्ही जे सेट्स आहेत ते येथे इक्वल सेट्स आहेत असे येथे म्हणता येऊ शकतात. कारण त्याचं काय आहे, बिकॉज दे कंटेन्स द सेम इलेमेंट दॅट इज 1, हे आपल्याला इथे म्हणता येऊ शकते. बघा मग आपण हे लिहूया, फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3 the sets. सेट्स कोणकोणते आहेत, तर ए हा सेट कोणता नंबर, ए या सेट मध्ये 1 हा नंबर आहे, बी या सेट मध्ये सुद्धा 1 हाच नंबर आहे, आणि सी या सेट मध्ये सुद्धा 1 हाच नंबर आहे. सेट्स ए बी and C are equal sets. ह्याचं आपण कारण देणार आहोत, बिकॉज they contain same element. आता तो इलेमेंट कोणता आहे, तर 1 आहे, नेमली और दॅट इज 1. आपण असं लिहिणार आहोत. बघा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, तर हे जे 3 सेट्स दिले होते क्वेश्चन मध्ये, सेट ए, सेट बी अँड सेट सी, हे तिन्ही सेट इक्वल आहेत का ते आपल्याला ठरवायचे होते, आणि इक्वल असतील तर आपल्याला आन्सर जे आहे ते जस्टिफाय करायचं होतं. बघा सेट ए जो दिला होता x such that 3x minus 1 is equal to 2, तो आपण सोडून पाहिला सुरुवातीला, त्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू येते 1 ही मिळालेली दिसून येते, म्हणजे सेट ए मध्ये 1 आहे असं इथे आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा बी हा सेटचा जर विचार केला, त्यामध्ये आपल्याला कंडिशन काय दिली आहे, x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट.
मग आता ही जी कंडिशन दिलेली आहे ह्याची पूर्तता करणारा जो नंबर आहे तो 1 हाच आहे असे आपल्याला इथे दिसून येते. बघा त्यामुळे बी या सेटमध्ये सुद्धा एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. त्यानंतर सी या सेटचा जर विचार केला, सी या सेटमध्ये काय आपल्याला कंडिशन दिली होती, एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ एन, अँड दुसरी आपल्याला इथे कंडिशन दिली काय, एक्स इज लेसर दॅन 2, एक्स इज स्मॉलर दॅन 2. आता बघा नॅचरल नंबर आहे आणि 2 पेक्षा 2 पेक्षा लहान आहे, मग नॅचरल नंबर 1 2 3 4 असे स्टार्ट होत जातात. मग त्यापैकी 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणता राहिला, तर हा 1 हा एकटाच शिल्लक राहिलेला दिसून येतोय. म्हणून या सेटमध्ये सुद्धा एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 1 ही मिळताना दिसून येते. बघ तिन्ही सेटमध्ये एक्स ची व्हॅल्यू जर आपल्याला 1 हीच मिळत असेल तर तिन्ही सेट कशा आहेत, इक्वल आहेत असं आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. बघा हे जे एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पल मध्ये आपण सेट ए, सेट बी आणि सेट सी हे तिन्ही सेट्स इक्वल आहेत असं इथे दाखवून दिलेलं आहे. बिकॉज दे कंटेन सेम एलिमेंट दॅट इज 1. कोणता एलिमेंट आपल्याला तिन्ही सेट्स मध्ये सापडलेला आहे, तर 1 हा एकमेव एलिमेंट आहे जो तिन्ही सेट्स मध्ये कॉमन आहे असे आपल्याला इथे दिसून आलेले आहे. हे एक्झाम्पल आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. अतिशय सोपे असे एक्झाम्पल आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे येणार आहोत. बघा हे एक्झाम्पल काय आहे, तर डिसाइड वेदर सेट्स ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आता इथे आपल्याला रिझन सुद्धा द्यायचं आहे. बघा ए हा सेट दिलेला आहे पहिल्या नंबर मध्ये. ए हा सेट काय आहे, इव्हन प्राईम नंबर्स. आता इव्हन प्राईम नंबर्स आपण मला वाटतं पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये इव्हन प्राईम नंबर कोणता आहे तो आपण येथे पाहिलेला होता. बघा देर इज 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 हा येथे एकच इव्हन प्राईम नंबर आहे. बघा त्यानुसार आपण येथे ते लिहिणार. बघा पहिलं जे आहे त्यानुसार ए इज अ सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. मग आता इथे आपण ते कंडिशन सोडवण्यासाठी इथे सुरुवात करूया. बघा 2 इज द only even prime number. बघा a is only 2 is the only even prime number हे आपल्याला याआधी माहिती होतं. त्यानुसार आपण काय म्हटलं, तर ए या सेट मध्ये इव्हन प्राईम नंबर्स असतील तर बघा 2 हा एकमेव आहे इव्हन प्राईम नंबर. त्यानुसार आपण ए या सेट मध्ये 2 हा डिजिट एकच डिजिट आहे असं इथे आपण म्हणू शकतो. व ए या सेट मध्ये 2 हा डिजिट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आपल्याला सेट ए मधील घटक जो आहे तो इथे मिळालेला आहे, तो आपण इथे लिहून घेऊया आणि त्याला नंबर 1 देऊन ठेवला. बघा आता दुसरं जे आपल्याला दिलेलं आहे बी हा सेट, हे बी या सेट मध्ये बघा काय दिलेलं आहे, तर एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. मग हा सेट आधी लिहून घेऊया आणि हे जे आहे ते आपण इथे सोडून एक्स ची व्हॅल्यू इथे काय आपल्याला मिळते ती आपण पाहूया. बघा बी हा सेट काय दिलेला आहे, तर एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आपण 7x - 1 इज इक्वल टू 13 हे सोडवून पाहूया. 7x - 1 इज इक्वल टू 13. एक्स ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची आहे. आपल्याला -1 इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यायची आहेत. -1 आहे तिकडे जाऊन +1 होणार. म्हणजे 7x इज इक्वल टू 13 + 1. 7x इज इक्वल टू 13 + 1 दॅट इज 14 ही व्हॅल्यू आपल्याला 7x ची मिळताना दिसून येईल. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. एक्स आणि 7 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. जर आपल्याला इक्वल टू साईनच्या पलीकडे जर 7 न्यायचे असेल तर तिथे डिव्हिजन होताना दिसून येईल. 14/7. मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, तर बघा 7 2 जा 14 म्हणजेच 2 ही मिळताना इथे दिसून येईल. एक्स इज इक्वल टू 2 ही मिळताना इथे दिसून येते. म्हणजेच येथे सुद्धा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 2 आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे बी या सेट मध्ये 2 हा एकच डिजिट आहे असं इथे म्हणता येऊ शकते. याला आपण नंबर 2 दिला. आपल्याला ए या सेट मध्ये काय आहे ते मिळालेलं आहे, बी या सेट मध्ये काय आहे ते मिळालेलं आहे. जर आपण निरीक्षण केलं तर ए आणि बी हे दोन्ही सेट्स येते इक्वल सेट्स आहेत असे इथे आपण म्हणू शकतो. बघा फ्रॉम 1 and 2 द सेट्स ए
अँड बी आर इक्वल सेट्स. बिकॉज आता आपल्याला कारण सुद्धा लिहायचं, रिझन लिहायला सांगितलेलं आहे. बिकॉज दे कंटेन्स सेम इलेमेंट दॅट इज 2. 2 हा एकच इलेमेंट दोन्हीकडे पण असल्यामुळे आपल्याकडे हे दोन्ही सेट्स जे आहेत ते इक्वल सेट्स आहेत असे म्हणता येऊ शकते. मग आता इथे आपण लिहूया फ्रॉम 1 अँड 2. फ्रॉम 1 and 2, the sets A and B are equal sets. The sets A and B are equal sets. आता याचं कारण काय आहे? बिकॉज दे कंटेन्स सेम इलेमेंट नेमली 2. बिकॉज they contains same element. तो कोणता इलेमेंट आहे तर 2 हा इलेमेंट आहे की जो दोन्ही सेट्स मध्ये आपल्याला कॉमन आहे असे येते मिळताना दिसून येते. बघा हा जो सेट्स, हे जे एक्झाम्पल होतं तेही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेलं आहे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. बघा येथे आपल्याला दोन सेट्स दिले होते, सेट ए अँड सेट बी. आपल्याला हे इक्वल सेट्स आहेत की नाही ते ठरवायचे होते आणि ते इक्वल असतील किंवा नसतील त्याचं रिझन सुद्धा द्यायचं होतं. सेट ए मध्ये आपल्याला कंडिशन काय दिली होती तर इव्हन प्राईम नंबरचा हा सेट आहे. आता इव्हन प्राईम नंबरचा सेट असेल तर आपल्याला माहिती आहे इव्हन प्राईम नंबर हा 2 हा एकमेव नंबर आहे की जो इव्हन प्राईम नंबर आहे. मग त्यानुसार सेट ए मध्ये आपल्याला 2 हा एकच डिजिट येथे दिसून येतोय. त्यानंतर बी हा सेट आपण सोडवण्याची सुरुवात केली, त्यानुसार आपल्याला बी या सेट मध्ये सुद्धा 2 हाच नंबर येथे मिळताना दिसून आला. आपण इथे नंबर 1 दिला होता, नंबर 2 इथे दिला होता. आता नंबर 1 आणि नंबर 2 चा विचार केला तर येथे दोन्हीमध्ये आपल्याला इक्वॅलिटी दिसून येते. सेट्स मध्ये इक्वॅलिटी दिसून येते, सेट्सच्या व्हॅल्यू इक्वल आहेत. परिणामी आपल्याला असे म्हणता येऊ शकते की सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. मग आपण इथे तशी वाक्यरचना केली, फ्रॉम 1 अँड 2 द सेट्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. आपल्याला कारण सुद्धा द्यायचं आहे, बिकॉज दे कंटेन सेम इलेमेंट नेमली 2. 2 हा एकमेव इलेमेंट आहे की जो सेट ए मध्ये सुद्धा आहे आणि सेट बी मध्ये सुद्धा आहे असे आपल्याला इथे दिसून येते. बघा हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 सोडवणार आहोत. इन द नेक्स्ट एक्झाम्पल द क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स and why? The first one is set A is equal to A such that A is natural number less than 0. आपल्याला इथे काय दिलेले आहे तर इथे बघा एम्प्टी सेट्स आहेत किंवा नाहीत हे इथे ओळखायचे आहे. बघा यामध्ये सेट ए हा दिलेला आहे, ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 0. आपल्याला माहिती आहे लेस दॅन 0 ही अट दिलेली आहे. बघा नॅचरल नंबर्स, आता नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, 1 2 3 4, आणि ते कुठे संपतात ते आपल्याला सांगता येऊ शकत नाही, इन्फिनिटी पर्यंत ते चालत असत. बघा त्यानुसार आपल्याला असे म्हणता येऊ शकते की नॅचरल नंबर्स 0 पेक्षा लहान लेस दॅन 0 नॅचरल नंबर्स असूच शकत नाही. म्हणजे ही जी कंडिशन आहे या कंडिशनची पूर्तता करण्यासारखा एखादाही डिजिट आपल्याला इथे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे हा जो सेट आहे सेट ए याच्यामध्ये एकही घटक असणार नाही असे आपल्याला इथे सांगता येऊ शकते. आपण आधी रिझन देऊया. काय आहे रिझन? देयर इज नो नॅचरल नंबर लेस दॅन 0 बिकॉज नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 असे स्टार्ट होतात आणि पुढे कुठे संपतील ते आपल्याला इथे सांगता येत नाही. आपण इथे कारण देऊया. देयर इज नो नॅचरल नंबर
लेस दॅन 0, लेस दॅन 0, 0 पेक्षा लहान एकही नॅचरल नंबर नाही आहे. देअरफॉर ए इज अन एम्प्टी सेट. बघा, ए इज अन एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट आपण असेही दाखवू शकतो किंवा फाय या साइनने सुद्धा येथे दाखवू शकतो. हे साइन अशा स्वरूपात काढले जाते. बघा, या साइनने आपण दाखवू शकतो किंवा एम्प्टी सेट असा दाखवू शकतो. बघा, ए यावरून आपल्याला काय म्हणू शकतो, सेट ए इज अन एम्प्टी सेट. देअरफॉर सेट ए इज अन एम्प्टी सेट. बघा, पहिला जो सेट आपल्याला मिळालेला आहे सेट ए हा इथे एम्प्टी सेट आहे असं आपल्याला दिसून येते. का तर बघा, इथे आपल्याला कंडिशन होती ती दिली होती ए सच दॅट ए इज नॅचरल नंबर लेस दॅन 0. नॅचरल नंबर आहे ए आणि 0 पेक्षा लहान आहे. आपल्याला ह्या कंडिशनची पूर्तता करताना कोणताही घटक दिसून येत नाही, त्यामुळे हा जो सेट आहे तो इथे एम्प्टी सेट आहे आपण असे दाखवून दिलेले आहे. हे एम्प्टी सेट साठी आपण एकतर फाय हे साइन तरी काढू शकतो किंवा असे साइन काढू शकतो. सेट जे की ज्याच्यामध्ये काहीच नाही असं आपण इथे दाखवू शकतो. मग आपण देअरफॉर असे म्हटलेले आहे की देअरफॉर सेट ए इज अन एम्प्टी सेट. आपल्याला पहिला जो सेट मिळालेला आहे तो इथे एम्प्टी सेट मिळालेला आहे. यामध्ये आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे वळणार आहोत. इथे दुसरा जो एक्झाम्पल आहे त्यामध्ये सेट बी दिलेला आहे. सेट बी मध्ये काय दिलेलं आहे ते एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. येथे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येथे 0 ही दिलेली आहे. त्यानुसार इथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते ती आता इथे आपण पाहूया. इन दॅट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज 0. आपण दोन्ही बाजूंची जर स्क्वेअर रूट्स जर घेतली तर इथे आपल्याला असे म्हणता येऊ शकते देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0. आता बघा, हा जो सेट आहे या सेट मध्ये 0 हा एलिमेंट आहे असे इथे दिसून येत आहे. बी या सेट मध्ये 0 हा एलिमेंट आहे, परिणामी याला आपण एम्प्टी सेट आहे असं इथे म्हणता येऊ शकत नाही. जरी तो 0 असला तरी तो एक एलिमेंट त्यामध्ये आहे, परिणामी आपण याला हा एम्प्टी सेट नाही असे म्हणू शकतो. देअरफॉर सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. तत्पूर्वी आपल्याला असे लिहावं लागेल सेट बी has an element that is 0. 0 हा यामध्ये एक एलिमेंट आहे असे आपल्याला यावरून दिसून येते. देअरफॉर आपण असे म्हणणार देअरफॉर सेट बी इज नॉट an empty set. सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट असे इथे आपण म्हणणार. काय कारण याचं दिलं आपण बघा. हे एक्झाम्पल आपण परत एकदा समजून घेऊया. यामध्ये बी हा सेट दिलेला होता एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू 0 काढली. जरी येथे 0 दिसत असेल तरी 0 म्हणजे काही नाही असं इथे समजून चालणार नाही. 0 म्हणजे हा एक एलिमेंट या सेटमध्ये आहे असं इथे आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, सेट बी हॅज अन एलिमेंट 0. देअरफॉर आपण असे म्हणू शकतो की सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट बिकॉज इट इज हॅव्हिंग 0 नंबर. सो इट इज सिंगलटन सेट, इट इज नॉट एम्प्टी सेट असं इथे आपण म्हणू शकतो. बघा, हे जे एक्झाम्पल आहे दुसरे एक्झाम्पल हा सेट बी चे आहे ते सुद्धा आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. इन द थर्ड एक्झाम्पल देर इज सेट सी. सेट सी इज x such that pi x minus 2 is equal to 0 and x is an element of n. n means natural numbers. So आता आपण हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करण्याची सुरुवात करूया. आपल्याला काय दिलं आहे 5x minus 2 is equal to 0. हे सॉल्व्ह करून आपण x ची व्हॅल्यू किती मिळते ते आता आपण पाहूया. 5x minus 2 is equal to 0. मायनस 2 इक्वल टू साईनच्या पलीकडे गेले तर इथे प्लस 2 होतील, म्हणजेच 5x is equal to 2 हे आपल्याला इथे मिळताना दिसून येईल. मग 5x मीन्स 5 इंटू एक्स हे मल्टिप्लिकेशन आहे. 5 जर आपण इक्वल टू साईनच्या पलीकडे नेले तर इकडे आपण डिव्हिजनला नेऊ शकतो. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 2/5. बाय x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे.
आता आपल्याला दुसरी जी कंडिशन दिलेली आहे ती काय आहे ती बघा. x इज an element of n means x is natural number. बट आपण इथे म्हणणार बट x is natural number, but x is natural number. बट x इज नॅचरल नंबर. मग हा जो आपल्याला जो मिळालेला x ची व्हॅल्यू ती काय नॅचरल नंबर नाही आहे. देअरफॉर आपण असे म्हणणार देअरफॉर सेट C is an empty set. बघा x ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपल्या कंडिशनची पूर्तता करेल अशी नाही आहे. परिणामी आपण असे म्हटले की सेट C इज अन एम्प्टी सेट. C हा सेट सुद्धा येते एम्प्टी सेट आहे असे ते आपल्याला मिळालेले दिसून येते. बघा यामध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल दिलेली होती. ही तिन्ही एक्झाम्पल आपली येथे सोडून झालेली आहेत. बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सेट ए हा एम्प्टी सेट मिळालेला होता. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सेट बी हा येथे आपल्याला एम्प्टी सेट नाहीये असं मिळालेलं होतं बिकॉज देर इज 0 इलेमेंट इन दॅट सेट. या सेट मध्ये 0 आहे. 0 जरी काही नसलं तरी तो एक इलेमेंट आहे. परिणामी आपल्याला असे म्हणता आले की सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याला एक्स व्हॅल्यू 2/5 मिळालेली आहे, परंतु आपल्याला इथे काय दिलेलं आहे एक्स इज इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स आहेत. नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात आणि ते पुढे चालतात 1 2 3 4 असे चालत राहतात. 2/5 एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे ही नॅचरल नंबर नाही. परिणामी आपण असे म्हटलेले आहे की सेट सी इज अन एम्प्टी सेट. आपलं हे जे एक्झाम्पल आहे तेही येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. यानंतर प्रॅक्टिस सेट मध्ये एक चौथे एक्झाम्पल आहे ते आपण आता इथे सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. Now we are going to solve the question number 4, that is write with reasons which of the following sets are finite or infinite. आता आपल्याला जे काही सेट्स दिलेले आहेत त्याचं आपल्याला फायनाईट आणि इनफायनाईट मध्ये क्लासिफिकेशन करायचं बघा, वर्गीकरण करायचं आहे. आता काय करायचं आहे तर बघा फायनाईट सेट म्हणजे काय ते आपल्याला येते समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर इनफायनाईट सेट म्हणजेच काय हे पण येते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बघा फायनाईट सेट म्हणजे काय तर इफ अ सेट इज अ null set or number of elements are limited and countable then it is called finite sets. म्हणजेच काय फायनाईट सेट म्हणजेच काय तर ज्या सेट मधले आपल्याला जे दिलेले घटक आहेत ते आपल्याला काउंटेबल आहेत, मोजता येऊ शकतात असे आहेत, काउंटेबल आहेत ते, तर तो सेट आहे फायनाईट सेट. आणि इनफायनाईट सेट आहे तो ह्याच्या विरुद्ध सेट आहे, अपोजिट सेट आहे. त्यामध्ये काय आहे तर इफ अ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट is unlimited and uncountable then the set is called infinite set. म्हणजेच काय ज्याच्यामधले आपल्याला घटक इलेमेंट्स जे आहेत ते काउंटेबल नसतात तो सेट कोणता आहे तर इनफायनाईट सेट आहे असे आपल्याला इथे म्हणता येऊ शकते. पण यामध्ये ए हा सेट दिलेला आहे एक्स सच दॅट एक्स इज लेसर दॅन 10 स्मॉलर दॅन 10 एक्स इज नॅचरल नंबर. बघा इथे आपल्याला 10 below 10 how much natural numbers are there. There are natural number starts from 1 1 2 3 and here is condition is x is lesser than 10. 10 पेक्षा लहान 10 पेक्षा लहान येते नॅचरल नंबर आपल्याला ए हा आहे एक्स हा आहे असे इथे दिलेले आहे. म्हणजेच हा ए हा जो सेट आहे तो बघा कसा असणार आहे ए इज इक्वल टू ह्या सेट मध्ये 1 पासून स्टार्ट होणारे नॅचरल नंबर्स आहेत म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 and 9 हे जे एलिमेंट्स आहेत ते येथे आपल्याला दिसून येतील. 10 पेक्षा लहान आहेत, स्मॉलर दॅन 10 एक्स चा काय आहे स्मॉलर दॅन 10 आहे, म्हणजे 9 पर्यंतचे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. बघा आता ह्याच्यातले एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला इथे मोजता येत आहेत. इट इज काउंटेबल, द एलिमेंट्स आर काउंटेबल सो वी कॅन कॉल इट फायनाईट सेट. द एलिमेंट्स आर काउंटेबल सो द सेट इज फायनाईट सेट. Therefore set A is
ए फायनाईट सेट. सेट ए इज ए फायनाईट सेट असं इथे आपण म्हणू शकतो. बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपल्या इथे सोडून झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जे कंडिशन दिली होती त्या कंडिशन नुसार आपण सेट ए तयार केला. त्यानुसार आपल्याला ह्यातले जे एलिमेंट्स आहेत ते इथे काउंटेबल आहेत हे असे समजले. काउंटेबल असल्यामुळे आपण सेट ए हा येथे फायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे ते इथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. इन सेकंड एक्झाम्पल आपल्याला कंडिशन बघा काय दिलेलं आहे. बी हा सेट दिलेला आहे. बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेसर दॅन -1. वाय इज अन इंटेजर. बघा -1 पेक्षा लहान वाय आहे आणि वाय हा एक इंटेजर आहे असं इथे दिलेली कंडिशन आहे. मग त्यानुसार आपण हा जो सेट आहे तो इथे तयार करूया. -1 पेक्षा लहान म्हणजे नंबर लाईनवर -1च्या डाव्या बाजूला लेफ्ट साईडला जे नंबर्स असणार ते -1 पेक्षा लहान असणार आहेत. मग ते नंबर्स कोणकोणते असतील तर बघा ते कुठे संपतील ते आपल्याला इथे सांगता येऊ शकत नाही. -4, -3, -2. आता -1 घेता येणार नाही कारण -1 पेक्षा लहान आहे, स्मॉलर दॅन -1. सो आपण एवढे घटक एवढे एलिमेंट्स या सेटमध्ये आहेत असं इथे म्हणू शकतो. बघा यामधले जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इथे काउंटेबल आहेत का जर विचार केला तर इथे हे एलिमेंट्स आहेत ते काउंटेबल नाहीत कारण हे डॉट डॉट आहेत म्हणजे इथे कुठे संपतील हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. परिणामी हे एलिमेंट्स जे आहेत ते काउंटेबल नाही आहेत. आपण इथे काय म्हणणार आहोत, देअरफॉर सेट B is an infinite set. इन्फायनाईट सेट असे इथे आपण म्हणणार आहोत. बघा आपल्याला जे दिलेली कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला लिस्ट मेथड मध्ये तो जो सेट आहे तो लिहिता आला पाहिजे. लिस्ट मेथड मध्ये लिहिला तर त्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते काउंटेबल आहेत किंवा नाही ते इथे आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानुसार आपण सेट फायनाईट आहे की इनफायनाईट आहे ते आपण येथे ठरवू शकतो. आता ह्या एक्झाम्पल मध्ये जो सेट बी आहे तो येथे आपण इनफायनाईट सेट आहे असे येथे आपण म्हटलेले आहे. बघा दुसरे जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. व पुढील जे एक्झाम्पल आहे ते आहे सेट सी दिलेला आहे. त्यासाठी बघा आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता हा जो सेट दिलेला आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता क्लास 9 मधले स्टुडंट्सचा हा सेट आहे. आता आपल्याला हा जो सेट आहे तो काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे तो इथे आपल्याला पाहावे लागेल. बघा आता तसं विचार केला तर 9th मध्ये जे स्टुडंट्स आहेत आपल्या स्कूल मधले ते आपल्याला काउंट करण्यासारखे आहेत. म्हणजेच आपण या सेटला सुद्धा आपण काय म्हणू शकतो की फायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9 इज काउंटेबल, सो इट इज ए फायनाईट सेट असे इथे आपण म्हणू शकतो. बघा द नंबर ऑफ स्टुडंट्स in किंवा ऑफ ए क्लास 9 is countable. 9th is countable. काउंटेबल आहेत म्हटल्यावर हा सेट जो आहे तो इथे फायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. देअरफॉर सेट सी इज फायनाईट सेट. सेट सी इज फायनाईट सेट. सेट सी इज फायनाईट सेट. बघा सेट सी हा जो आहे तो इथे आपल्याला फायनाईट सेट आहे असे आपल्याला मिळालेलं आहे. यामध्ये काही कंडिशन दिली होती तर इथे असे म्हटले होते की सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता क्लास 9 मधले स्टुडंट्स जे आहेत ते काउंटेबल असू शकतात, काउंटेबल असणार आहेत. त्यामुळे आपण काय म्हणणार, काउंटेबल आहेत म्हटल्यावर तो फायनाईट सेट आहे. काउंटेबल नसते तर इथे आपण काय म्हटलं असतं तर
इनफायनाईट सेट आहे असं आपण म्हटले असते, परंतु काउंटेबल आहेत म्हटल्यावर इथे हा जो सेट आहे तो इथे फायनाईट सेट आहे असे आपण इथे म्हटलेले आहे. पण हे एक्झाम्पल आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. द फोर्थ एक्झाम्पल इज सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता हा जो सेट आहे तर तसा आपण विचार केला तर सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, कोणत्या विलेज मधल्या लोकांची संख्या, लोकसंख्या जी आहे ती येथे मोजण्यासारखी असते किंवा मोजलेली असते. आपण जो विचार केला तर हे कागदोपत्री आपल्याला ती जी लोकसंख्या आहे ती येथे मिळू शकते. परिणामी आपण असे म्हणू शकतो इट इज काउंटेबल, सो इट इज फायनाईट सेट. द नंबर ऑफ पीपल इन युअर विलेज इज काउंटेबल, सो दिस इज फायनाईट सेट असे येथे आपण म्हणू शकतो. नंबर नंबर ऑफ पीपल इज काउंटेबल, सो इट इज फायनाईट सेट. बघा हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल नंबर 4 आहे ते आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. यानंतर आपण 5व्या एक्झाम्पल कडे इथे वळणार आहोत. पुढचे जे एक्झाम्पल आहे 5th एक्झाम्पल ते आहे सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. पण लॅबोरेटरी मध्ये जे ॲपरेटस असतात ते सुद्धा इथे काउंटेबल असतात. ते काय ॲपरेटस काही जास्त असे नसतात, त्याची नोंद कुठे ना कुठेतरी केलेली असते, परिणामी ते काउंटेबल असतात असे आपण इथे म्हणू शकतो. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत तर हा सुद्धा फायनाईट सेट आहे. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी इज ऑल्सो फायनाईट सेट. The set of apparatus in laboratory is countable. The set of apparatus in laboratory is countable. Therefore, it is finite set. Therefore, it is finite set. लॅबोरेटरी मध्ये जे ॲपरेटस असतात ते काउंटेबल आहेत, त्यामुळे हा जो आहे तो इथे फायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. बघा जे प्रत्येक जे सेट आहेत ते त्यामध्ये जर आपल्याला काउंटेबल आहे असं जर वाटलं तर ते जे सेट्स आहेत ते इथे फायनाईट सेट आहेत, आणि काउंटेबल नसतील इलेमेंट्स त्यामधील तर तो सेट आहे तो इनफायनाईट सेट आहे असे आपण येथे ओळखायचे आहे. बघा यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 5 झालेले आहे 6 कडे येथे वळणार आहोत. द नेक्स्ट एक्झाम्पल इज सेट ऑफ होल नंबर्स. द होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0 1 2 3 असे पुढे चालू राहतात. बघा कुठे संपतात ते इथे आपल्याला सांगता येऊ शकत नाहीत. सेट ऑफ होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात तर 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 अशा स्वरूपात हे स्टार्ट होतात. तर आणि हे कुठे संपतात ते आपल्याला इथे सांगता येऊ शकत नाही. मग आपण हा जो सेट आहे तो इनफायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो, बिकॉज द इलेमेंट्स आर अनकाउंटेबल. आपल्याला काउंट करता येऊ शकत नाही, त्यामुळे हा जो सेट आहे तो इथे इनफायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. द सेट ऑफ whole numbers is an infinite set because the elements in this set are uncountable.
अनकाउंटेबल म्हणजेच काय, हे आपल्याला इथे कुठे संपतील हे इथे सांगता येऊ शकत नाही. परिणामी आपण याला काय म्हणू शकतो, इनफायनाईट सेट आहे येथे आपण असे म्हणू शकतो. बा हेही एक्झाम्पल जे आहे, एक्झाम्पल नंबर 6 हेही आपले पूर्ण झालेले आहे. यानंतर आपले ह्या क्वेश्चन मधले एक लास्ट एक्झाम्पल उरलेले आहे, त्या इथे आपण सोडून पाहणार आहोत. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये लास्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. देअर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स किती आहेत ते इथे आपल्याला सांगता येऊ शकत नाही, म्हणून हा जो सेट आहे तो इन्फायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. बघा, देअर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स. There are infinite rational numbers. Therefore, this set is infinite set. असे ते आपण म्हणू शकतो. बघा, देअर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स, सो दिस सेट इज इन्फायनाईट सेट असे इथे आपण म्हणू शकतो. बघा, हे जे एक्झाम्पल होते ते प्रॅक्टिस सेट मधले शेवटचे एक्झाम्पल होते. यानंतर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. बघा, ह्याच्यामध्ये या क्वेश्चन मध्ये आपण काय काय केलेले आहे, तर सेट जे आहेत ते फायनाईट और इनफायनाईट आहेत ते आपल्याला लिहायचे होते आणि विथ रिझन्स. बघा, आपण इथे रिझन सुद्धा लिहिलेले आहेत आणि ते सेट फायनाईट आहेत की इनफायनाईट आहेत ते सुद्धा इथे आपण ओळखलेले आहेत. जर इलेमेंट जे आहेत ते काउंटेबल असतील तर इथे फायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हटलेले आहे, आणि इलेमेंट्स आहेत ते जर काउंटेबल नसतील तर तो सेट जो आहे तो इथे इनफायनाईट सेट आहे असे इथे आपण म्हटलेले आहे. हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबवत आहोत. प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे, व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येऊ शकतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.